काय सांगाल विशेषतः या नदीवरती अनेक जणांनी भेटी दिलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. काय सांगाल? हे बघा, खंडस गावामध्ये मी नीरा नदीवरती मी आज पाहणी करायला आलो आहे. खऱ्या अर्थानं मी एक आंदोलक आहे. प्रश्न मांडणं, प्रश्न धसास लावणं हा माझा रोल आहे. खंडस गावातील आमचे गेल्या कित्येक वर्षापासून या नीरा नदीच्या प्रदूषणावर काम करणारे मिथुनजी आठवळे आणि आमची सगळी सहकारी मंडळी आहेत आत्ता आमच्याबरोबर आहेत ते. तर विषय असा आहे की या नीरा नदीमध्ये फलटणमधला कत्तलखाना आणि मग त्यानंतर सोमेश्वर, माळेगाव, परत दुधाचे अनेक प्रोजेक्ट, म्हणजे बारामतीच्या दोन समस्या. एक समस्या आहे जिरायती भागाची, तिथल्या शेतीला पाणी मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही. आणि ज्या भागाला पाणी मिळालं आहे त्या भागामधली शेती आता नापिकीच्या मार्गावरती आहे. आणि ह्या ज्या नीरा नदीमध्ये जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणामध्ये जलचर वगैरे हे तर मरता येतच, पण या भागातल्या परिघामधल्या या परिसरामधल्या लोकांना कॅन्सरनं वेढलेलं आहे. अनेक पेशंट कॅन्सरचे इथं सापडलेले आहेत. या प्रश्नावरती आवाज उठवला जातो आहे. अनेक जण लोक भांडत आहेत. या प्रश्नावरती माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच येऊन इथं भेट दिलेली होती. पण प्रश्न तसाच लागत नाही, प्रश्न सोडवला जात नाही. आणि इथल्या लोकांचं डेअरिंग नाही म्हणण्यापेक्षा बोललं तरी त्याच्यावरती उपाययोजना होत नाही. इथल्या म्हणजे ही विकासाची गोड फळं आहेत का, की सर्वसामान्य माणसांना या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे. आणि त्याच प्रदूषणाच्या प्रश्नावरती मी आज इथं आलो आहे. तुम्हाला सांगायचं, मला महाराष्ट्राला सांगावंसं वाटेल की हीच नदी पुढं जाऊन नीरा नरसिंगपूरला जाते, की जी मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत आहे. तिथून हीच नदी पुढं चंद्रभागेला जाते. आणि मग चंद्रभागेमध्ये जाऊन जर या नदीचं पाणी एवढं प्रदूषित असेल, दूषित असेल आणि माणसांना एवढा त्रास होणार असेल, तर मला वाटतं शासनानं यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर नीरेच्या उगमापासून ते चंद्रभागेपर्यंत आम्हाला मोठं जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करावं लागेल. सर, निवडणूक विधानसभेची जवळ आलेली आहे. एकंदरीत तुम्ही सांगितले की आम्ही उमेदवार देणार आहोत. तुमच्या नावाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वेळापूर्वी तुम्हाला एक फोन देखील आला होता, त्या दमदाटीचा देखील. बघा, बारामती म्हटलं की मग काही लोकांची नावं, बारामती पवारांना आंदण दिले की काय, अशी परिस्थिती बारामतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. एखादा माणूस निवडणूक लढतो म्हटलं की तू का निवडणूक लढतोय, तुझं काय काम आहे तिथं, तू राजकारण करतो काय, असं म्हटलं जातं. माझी निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती आहे की फ्री अँड फेअर निवडणूक ही पोटनिवडणूक पुढची होणार नाही. बिनविरोध करायचा प्रयत्न आहे. अगदी जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या इथं आलेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला लोकशाही टिकवायचे, लोकलचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे. जी लोक बोलत नाहीत, बोलायचा प्रयत्न करत नाहीत, आणि जी लोक बोलतात त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातं आहे, टार्गेट करण्याचं काम केलं जातं आहे. त्यामुळे निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ. शेवटी जनतेच्या प्रश्नावर, जनतेचे प्रश्न तरी आमच्या अजेंड्यावर येतील आणि प्रश्न अजेंड्यावर आणू आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर भिडायची ताकद आम्ही ठेवलेली आहे. फोन कोणाचा आलता तुम्हाला? कार्यकर्त्यांचे फोन? कार्यकर्त्यांचे हे बघा, दुसरा तिसरा म्हणजे चौथा कॉल, 4 कॉल मला ह्या 2 दिवसात आलेले आहेत. त्याच्यावरती आम्ही FIR सुद्धा दाखल केलेले आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत. आजही कॉल येऊन गेलेला आहे आणि त्याचं सर्व रेकॉर्डिंग आम्ही मीडियाकडे पाठवलेलं आहे. काय संभाषण म्हणजे बारामती आमची आहे, तू तिथं कशाला चाललाय राजकारण करायला, तुझा काय संबंध, तू निवडणुकीला कसा उभा राहतोय, हातपाय मोडेन, अशा धमकीचे कॉल आहेत. आणि मला वाटतंय आहेत ते की बाहेरचे आहेत? आता बघा, ते शोध घेण्याचं पोलिसांचं काम आहे. आम्ही त्यांना FIR दाखल केलेले, पुण्यामध्ये FIR दाखल झालेले आहेत, अनेक ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत. सर, राज्यात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजतोय. यामध्ये मुंबईमध्ये जे बोराडे आहेत ते आंदोलनाला बसलेत. अशाच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. खरं तर तुम्ही देखील या सगळ्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे अशी एक चर्चा आता निर्माण व्हायला लागली. आणि तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी भेट दिली. काय नेमकी भूमिका? बघा, मी एक आत्ता OBCच्या प्रश्नावर, VJNTच्या प्रश्नावर, म्हणजे 400-450 जातीच्या प्रश्नावर गेल्या 2-3 4-5 वर्षापासून मी जनआंदोलन उभं करतोय. धनगर समाजाच्या ST आरक्षणाची मागणी ही 4 पिढ्यांची आहे. 4 पिढ्यांमध्ये धनगर समाजाला यामधून काय मिळालं आहे हे धनगर समाजाच्या नेत्यांनाही चांगलं माहिती आहे, तज्ज्ञ मंडळींना चांगलं माहिती आहे, कोर्टात लढाई लढणाऱ्यांनाही चांगलं माहिती आहे. प्रश्न माझा एवढाच उरतो आहे की आत्ता तुमचं जे ताटातलं आरक्षण आहे हे पूर्णतः हिरावून घेतलेलं आहे. माजलगाव तालुक्यामधल्या 27 पोलीस पाटलांची भरती केली गेली.
त्या 27 पोलीस पाटलांच्या भरतीमध्ये बोगस कुणबी सर्टिफिकेट काढलेले, फक्त मराठा कुणबी नावानं सर्टिफिकेट घेतलेल्या माणसांची निवड झालेली ही फॅक्ट आहे. उरला प्रश्न जरांगे पाटलांनी जाऊन बोराडेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणं. जरांगे पाटलांनी बोराडेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणं म्हणजे लांडग्यानं मेंढराच्या कळपामध्ये जाऊन सभा करणं आहे. मुळात विषय असा आहे, मी काही तुम्हाला फॅक्ट तुमच्यासमोर मांडेन. जरांगे पाटील ज्या भागातून इकडे येतात त्या माजलगाव, मी जिल्ह्यांची नावं सांगेन तुम्हाला, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, ही जी काही मी छत्रपती संभाजीनगर, ही जी मी 7-8 जिल्ह्यांची नावं सांगितली. या 7-8 जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचं शोषण आजपर्यंत कोणी केलं? मी 8 जिल्ह्यांची नावं तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला. 2 नंबरला लोकसंख्या आहे, आमचा लहान भाऊ आहे, आमच्या बरोबरीचा भाऊ आहे, धनगर समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे, असं जरांगे पाटील वेळोवेळी म्हणतात. पण या 8 जिल्ह्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विधानसभेवर एकही आमदार गेला नाही, पण विधान परिषदेवरही एकही आमदार गेला नाही. अरे मग शोषण नक्की करतंय कोण? जरांगे पाटलाला माझं सांगणं आहे की तू ज्या विजयसिंह पंडिताच्या जोरावर उड्या मारतो ना, त्या पंडित घराण्याला एकदा तू सांग की तुम्ही आजपर्यंत आमदारकी भोगलेले एकदा धनगर समाजाला सोडायला सांगा, किंवा सोळंकीला सांगायला सांगा की तुम्ही आजपर्यंत त्या माजलगावमधलं प्रतिनिधित्व करत आहात, गेवराईमधलं प्रतिनिधित्व करत आहात, एकदा धनगर समाजाला एकदा तिकीट द्यायला सांगा. ही लढाई आत्मसन्मानाची, ही लढाई प्रतिनिधित्वाची, ही लढाई इथल्या समाजकारणाची, राजकारणाची, निर्णय प्रक्रियेमध्ये जाण्याची आहे. त्यामुळे लांडग्यांच्या नादाला लागल्यानंतर लांडगा शेळ्या मेंढ्यांची पुढं जाऊन काय करतो हे या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे धनगर समाज हा सुज्ञ आहे. आपलं शोषण कोण करते त्याला चांगलं माहिती आहे. उरला लक्ष्मण हाकेचा प्रश्न. लक्ष्मण हाके हा गावगाड्यातल्या 450 जात समूहांना त्यांच्या समस्यांना, प्रश्नांना समोर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. सर, तुम्ही आंदोलनाला भेट देणार आहात का? त्यामध्ये सामील होणार आहात? मी सध्या ओबीसीचं ताटातलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीचं गेलेलं आहे. फलटणची पंचायत समितीचं सभापतीपद गेलेलं आहे. पिंपरी चिंचवडचं महापौरपद गेलेलं आहे. पुण्यामधल्या 42 पैकी 32 जागा ओबीसींच्या गेलेल्या आहेत. तीच परिस्थिती अहिल्यानगरची आहे, तीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे, तीच परिस्थिती दौंडच्या नगराध्यक्षपदाची आहे. अशी शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत. आम्ही जे ओरडून सांगतोय की तुमचं आरक्षण गेलंय, आणि मग हे आरक्षण कुणामुळे गेलंय? तर जरांगे पाटलामुळे गेलंय. आणि मग त्याच जरांगे पाटलांचा जर सपोर्ट घेऊन कोण आंदोलन उभं करत असेल तर मला वाटतं हा धनगर समाजाचा विश्वासघात असणार आहे. धनगर समाजाची मागणी सर वेगळी आहे. त्यांना देखील जी आरक्षण पाहिजे स्कीममधून ती मागणी सध्या जोर धरत आहे. एकंदरीत तुम्ही देखील ओबीसीचं मागणीसाठी राज्यभर फिरत आहात, परंतु सद्यस्थितीतलं जे आंदोलन पाहता संपूर्ण राज्यभरातून जो पाठिंबा मिळतोय, गेल्या वेळेस देखील मोठं आंदोलन बोराडेंनी उभं केलं होतं, त्यावेळेस देखील तुम्ही उपस्थिती लावली. हे बघा, विषय असा आहे, आमच्या 4 पिढ्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी खपलेल्या आहेत. त्याची फॅक्ट न्यायालयीन लढाई लढणाऱ्या पण तज्ज्ञ मंडळींनी ती लढाई लढून पाहिलेली आहे. आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी रास्त असू शकते, पण ती कसं मिळेल, त्याची पॅरामीटर्स काय आहेत, त्याची प्रोसेस काय आहे. एक उदाहरण तुमच्यासमोर देतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपद घेतल्या पहिला प्रस्ताव केंद्र शासनाला कुठला पाठवला तर कुरुब म्हणजे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं. काय झालं त्या प्रश्नाचं आत्तापर्यंत? मग सिद्धरामय्या एका मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नाला जर यश मिळत नसेल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की ताटातलं आपलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण आपण टिकवायचं का नाही टिकवायचं, का सोडून द्यायचं जरांगेने ते आता काबू केलेलं आहे. तुमच्या अंगावरची कपडे काढून घेतलेले आहेत जरांगेने आता, आणि आता तुम्हाला सूट मिळायला पाहिजे म्हणून बोराडेंच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत असेल तर याचा विचार धनगर समाज निश्चित करेल. तुम्हाला वाटतंय की धनगर समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाकेंची धनगर आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय आहे? लक्ष्मण हाकेंनी 2014 साली ही आम्ही सगळी, आता ही आठवले, सोलंकर, आमची सगळी मंडळी आहेत, आम्ही सगळ्या मंडळी 2014 पासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत. एक राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मला या गोष्टीची चांगली कल्पना आहे. मी योग्य वेळी ती बोलेन. पण आज रोजीचं आपलं ताटातलं आरक्षण वाचवण्याला प्राधान्य देणारं लक्ष्मण हाके आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाला निगेटिव्ह बोलण्याचा, निगेटिव्ह असण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. पण तुम्ही न्यायालयाचा आपल्याला ते मिळणार आहे की नाही याचा कधी विचार तुम्ही करणार आहात की नाही? का देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकच मागणी धरून जर तिला उत्तर मिळत नसेल त्याला मग त्याच्यावरती विचार करण्याची पण आवश्यकता आहे. आपण मग तुम्ही राज्यकर्ते कधी बनणार आहात? तुम्ही राज्यकर्ते बना, आणि ज्या लोकांनी तुमचं डावललंय त्या ठिकाणी तुम्ही जा.
400-450 जाती आपल्यासारख्याच गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात त्यांच्यावरती ही अन्याय होतोय. अन्याय करणारी मंडळी कोण आहेत याचा विचार धनगर समाजानं राजकारण करावं, पुढं यावं, राजसत्तेची भाषा बोलावी. मला वाटते बाद झालं आता हे. बोराटेंनी जी भूमिका आता घेतलेली आहे ती भूमिका रास्त आहे की नेमकं बोराटे कुठल्या हेतून त्या ठिकाणी हे बसले? बघा, काय धनगर वाटतं? समाजाची आजची अवस्था अशी झालेली आहे, हातचं पण आत्ताचं सांभाळता येत नाही आणि पुढं काय मिळणार आहे ते पण मिळत नाही. त्यामुळं ह्याच्या सगळ्यांच्या मुळाशी राजकारण आहे. धनगर समाज जोपर्यंत प्रभावी राजकारण करणार नाही तोपर्यंत तो स्वतःलाही काही मिळवू शकणार नाही आणि आपल्यासारख्या जात समूहांनाही काही न्याय देऊ शकणार नाही. सर, साताऱ्यामध्ये काल जी परिस्थिती उद्भवली त्याबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. कसं पाहता या घटनेकडे तुम्ही? साताऱ्यातलं ओबीसीचं आरक्षण इथल्या सत्ताधारी वर्गाने, विरोधकांनी त्यांच्यात भांडणं जरी महाराष्ट्र लेवलला दाखवली जात असली तर खरा मुद्दा पडला आहे तिथल्या ओबीसीच्या आरक्षणाचा. ओबीसीचं आरक्षण संपलंय मी म्हणतोय. ओबीसीचं अध्यक्षपद सकाळी 9 वाजता ओबीसीचा दाखला काढला जातो. त्या ज्या कोण प्रिया शिंदे नावाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या आहेत त्या ओपनच्या जागेवरून लढल्या. ओपनच्या जागेवरून निवडून येऊन सकाळी 9 वाजता त्यांना अशी कुठली तत्परता शासनानं दाखवली की सकाळी 9 वाजता त्यांना जातीचा दाखला मिळाला आणि त्यांनी 12-1 वाजता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची शपथ घेतली. मला वाटतं ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं एकमेव आणि प्रभावी उदाहरण जर कुठलं असेल तर ते साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष. राज्यात जे प्रकरण गाजतंय कॅप्टन खरात, काय म्हणणं आहे तुमचं त्याविषयी? कॅप्टन खरात सारख्या माणसाचं प्रकरण ज्यावेळी पुढं आलं त्यावेळी महाराष्ट्राची, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणाला, आमदारांना, खासदारांना बुवाबाजीनं वेढा घातलेला आहे. मी खूप जबाबदारीनं बोलेन. महाराष्ट्रातल्या 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा बंद पडलेल्या आहेत, पण भोंदूबाबांचं आणि जादूटोणा करणाऱ्या माणसांचं मात्र फावलेलं आहे. त्यांना हजारो कोटी रुपयांच्या निधी, पैसे, त्यांच्या नावावरच्या गुंतवणुकी, मठांवरच्या वेगवेगळ्या की ज्या जादूटोणा आणि भोंदूगिरी करतात त्यांना हजारो कोटींचा निधी इथले आमदार, खासदार देताना दिसून येत आहेत. एका बाजूनं महाराष्ट्र हा प्रगत विचारांकडे जाण्याऐवजी बुवाबाजींकडे महाराष्ट्राचं धोरण चाललंय. हे मी इथल्या राज्यकर्त्या आणि सगळे राज्यकर्ते आहेत यामध्ये. आज तर 5 नरबळी दिल्याची चर्चा पुढे येते. नरबळी दिले जात आहेत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. ज्या ज्या लोकांचे फोटो आहेत, ज्या ज्या लोकांनी यांना सपोर्ट केला त्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे, सहआरोपी केलं पाहिजे. एखाद्याच व्यक्तीचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्याच्याबरोबर जेवढी लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या लोकांना महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. खरं तर जे खरात आहेत त्यांच्याबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. मग असं असताना केवळ रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जातो. अलीकडच्या काळात धनंजय मुंडेंना देखील टार्गेट केलं जाते. खरं तर ओबीसी नेत्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचं षडयंत्र राज्यात सुरू खरात आहे. प्रकरण आणि चाकणकर प्रकरण आणि ओबीसीचं टार्गेट ह्या वेगवेगळ्या गोष्टी मानणारा लक्ष्मण हाके. आम्ही ओबीसीचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून मांडतोय. आम्ही सामाजिक न्याय हक्काची भाषा बोलतोय. त्यावेळी रुपाली चाकणकरांनी एखादा ब्रश शब्द बोलले नाहीत बरं. आणि तुम्ही कसे काय ओबीसी नेते त्यांना म्हणता? मुळात प्रश्न महाराष्ट्राच्या संहितेचा आहे. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा, भोंदूगिरी याला बढावा देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असू शकतात. जिथं महिलांचं शोषण केलं गेलं, शोषणकर्त्याला पाठिंबा देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यामुळे काय टार्गेट करण्याचा प्रश्न येतो? प्रश्न महाराष्ट्राच्या शेवटी संहितेचा आहे. इथं ओबीसी वगैरे मला असं काही वाटत नाही. मुळात मी ओबीसी आरक्षण टिकवलं पाहिजे. जिथं ओबीसीवर अन्याय होतोय, भुजबळ साहेबांना टार्गेट केलं गेलं, आम्हीच पुढं आलो ना. त्यामुळं ओबीसी नेते असण्याचा आणि रुपाली चाकणकरांचा काही संबंध नाही. रुपाली चाकणकरांनी इथल्या जादूटोण्याला, भोंदूबाबाला सपोर्ट केलेला आहे. अनेक पुढाऱ्यांना त्या भोंदूबाबाकडे घेऊन गेल्याची आम्हाला ऐकीव माहिती आहे. त्यामुळं अख्खी राष्ट्रवादी, मग जुनी राष्ट्रवादी आणि नवी राष्ट्रवादी, अनेक बडे नेते त्या भोंदूबाबापर्यंत घेऊन कोण गेलं? तर रुपालीताई गेल्या. रुपालीताईंना फक्त राजीनामा देऊन चालणार नाही. जर रुपालीताईंचा त्यांच्याबरोबर जर काही इन्व्हॉल्वमेंट असतील प्रॉपर्टीमध्ये वगैरे वगैरे वगैरे, रुपालीताईंना तुम्हाला सहआरोपी करावं लागेल. त्यांच्यावरती ईडी, सीबीआय ज्या काही गोष्टी आहेत. परत म्हणू नका ओबीसीनं टार्गेट केलं जातं आहे. ओबीसीच्या नेत्यांना असले उद्योग करायला कोणी सांगितलं का? आणि आम्ही सामाजिक न्याय हक्काची लढाई लढणारे माणसं, आम्ही हल्ले सहन करणारी माणसं, गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला टार्गेट केलं जातं आहे. आणि अशा बंधुगिरी करणाऱ्या माणसं अजिबात आम्ही अशा गोष्टींचं समर्थन करणार नाही. ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काची लढाई आम्ही लढतोय. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसाठी आम्ही काम करणारी माणसं आहोत.
खरं तर या नीरा नदीच्या प्रदूषणाचा गेल्या 50 वर्षापासूनची अडचण आहे. अनेक राजकीय नेते या ठिकाणी आले गेले, मात्र आश्वासनं दिली गेली, मात्र अद्यापही प्रश्न सुटला नाही. तुम्ही आज पाहणी केली, वाटते तुम्हाला नीरा नदीच्या मी एक आंदोलक म्हणून नीरा नदीच्या या प्रदूषित गावातल्या लोकांची एखादी आम्ही समिती भविष्य कालावधीमध्ये उभी करू. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते आत्ताचे जे काही प्रदूषण मंत्री मला वाटते पंकजाताई मुंडे आहेत, या सगळ्या लोकांची भेट घेऊ. विकासाची फळं किंवा विकास होऊन इथल्या प्राणीमात्रांची प्रजनन क्षमतासुद्धा खुंटलेली आहे. इथल्या लोकांना इथं कॅन्सरसारखा रोग होतो आहे. इथल्या लोकांची आता जी माहिती मिळते, हा प्रश्न खूप व्यापक आहे, भयानक आहे. या प्रश्नावरती आम्हाला भविष्यामध्ये निश्चित एखादी संघटना, एखादी समिती किंवा एखादं प्रदूषण विरोधी मंडळ स्थापन करून आम्हाला याच्यावरती काम करावं लागेल, आंदोलन उभं करावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.